राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। आज अपन पाठिंबा देने के लिए कई लोगों का पैसा बैंक में डूब गया है, क्या कहेंगे? आज यहाँ पर अपर जिलाधिकारी कार्यालय के सामने सम्मानीय शेखरदादा पगार, जो हमेशा कई सारे आंदोलनों में शरीक होते, कई सारे आंदोलन, कई सारे भ्रष्टाचार के खिलाफ आवाज़ उठाते, ऐसे ही एक भ्रष्टाचार महेश नागरी पत्र संस्था में हुआ और उसके खिलाफ शेखरदादा पगार इन्होंने आवाज़ उठाई और वो आवाज़ उठाने के बाद उच्च पद संस्था के कुछ लोग जेल में भी डाले गए। जेल में डालने के बावजूद भी आज तारीख तक वहाँ पे जिन जिन लोगों के पैसे अटके हुए थे उन लोगों के पैसे आज तक मिले नहीं हैं। उसी के लिए लगातार आंदोलन पे आंदोलन शेखरदादा पगार और ये सारे पीड़ित कर रहे हैं। तो इस आंदोलन को पाठिंबा देने के लिए आज मालेगांव शहर की ओर से, भारतीय जनता पार्टी मालेगांव शहर की ओर से मैं खुद यहाँ पे उनको पाठिंबा देता हूँ और स्थानिक प्रशासन को ये विनंती करता हूँ कि उनके इस मांग को पूरी की जाए। सिर्फ कार्रवाई करके नहीं चलेगा तो इन सारे गरीबों का पैसा निकाल के देने की जिम्मेदारी ये स्थानिक डीडीआर है, स्थानिक प्रशासन है, इनकी ये जवाबदारी है। और इनके सर्वे सर्वा जो है वो सम्मानीय अपर जिलाधिकारी साहब है। तो आज अपर जिलाधिकारी साहब के गेट के पास ये आंदोलन चल रहा है, तो ये उनकी रिस्पॉन्सिबिलिटी है कि इनकी सारी डिमांड्स, इनकी मांग पूरी करे। अगर वो ये डिमांड पूरी नहीं करते तो मैं खुद एक शहर अध्यक्ष की हैसियत से ये प्रकरण मैं मंत्रालय तक लेके जाऊंगा और वहाँ पे जो भी हमारे वरिष्ठ हैं उनसे सलाह मशवरा करके आगे की कार्रवाई के लिए मैं उनसे भी विनती करूँगा। लेकिन अब ये शहर के जो प्रशासन है इन्होंने इस पर कार्रवाई करनी चाहिए और इन गरीबों का पैसा निकाल के देना चाहिए। ये मैं इस आंदोलन के माध्यम से कहना चाहूँगा। जो वो देखने में आ रहा है कि मालेगांव में किसी भी विषय पर अगर न्याय लेना हो तो हर विषय के लिए आंदोलन ही करना पड़ता है, बिगर आंदोलन के न्याय नहीं। एकदम बराबर बोले आपने। हर विषय पे आंदोलन करने की ज़रूरत तब आती है जब प्रशासकीय अधिकारी और स्थानिक उड़ारी मिल के जो संवैधानिक बैलेंस है, लोकशाही का जो बैलेंस है, वो बिगाड़ने का काम करते और जनता को अपने पैरों की धूल समझते हैं और जनता की आवाज़ को दबाने का काम करते। उनकी आवाज़ सुनते नहीं, तब वो आवाज़ ऊपर तक जाने के लिए आंदोलन का सहारा लेना पड़ता है और वही मालेगांव शहर में हो रहा है। हर एक चीज़, हर एक बात की डिमांड पूरी करने के लिए आंदोलकों को अपना आंदोलन खड़ा करना पड़ता है। अभी कल हमने खबरें देखी कि अब नासिक जिले के पालक मंत्री गिरीश महाजन और पालक मंत्री हुए, यानी कि अब वो जिले के माई बाप हैं, क्या उनके पास ये प्रकरण ले जाया जाए? 100% सम्मानीय गिरीश भाऊ महाजन, उनकी कल ही घोषणा हुई, वो नासिक जिले के पालक मंत्री हुए। तो उस हैसियत से भारतीय जनता पार्टी मालेगांव शहर की ओर से अगर मालेगांव शहर में ऐसी कुछ वाक़यात होते तो शहर अध्यक्ष बोल के ये मेरी रिस्पॉन्सिबिलिटी है ये उनके कानों तक ये बात पहुंचाना। तो मैं आने वाले 2 दिन में सम्मानीय गिरीश भाऊ महाजन इनके कानों पे ये बात 100% डालूंगा। उनसे विनंती करूंगा कि आप पर्सनली ध्यान देके इस मसले को हल करें। धन्यवाद। आपण आले यांना पाठिंबा दिला, या विषयावर आपलं मतलब काय म्हणणं?
माझा मतलब एकच म्हणते की महेश नागरिक पतसंस्था ही जी संस्था आहे, या संस्थेचे जे संचालक आहेत अतिशय चांगले आहेत, वेल सेटल आहेत आणि ज्या ठेवी आहेत, जे खातेदार आहेत, सहकार कायदा असा म्हणतो की ज्या संचालकाच्या आधिपत्याखाली जर काही लॉसमध्ये हे गेले तर त्याची जबाबदारी सर्वोच्च संचालकावर असते. DDRने या संचालकाच्या मालमत्तेवर टाच आणून ह्याला जे थकबाकीदार आहे त्याचा निलाव करून, त्यांच्या प्रॉपर्टीचा निलाव करून यांचे पैसे दिले गेले पाहिजे. ही शासनाची जबाबदारी आहे. शासन आपली जबाबदारी पार पाडत नाही. नाही, शासन जबाबदारी आपली पार पाडेल, परंतु जे अधिकारी असतात यांनी त्यांचे अधिकारपणा दाखवला पाहिजे. आता जो रिपोर्ट घेतला की दरवर्षी अवर्ग चेकिंग करतात काय तुम्ही? ऑडिट कसं काय केलं तुम्ही? अवर्ग दिला कसं काय त्या पतसंस्थेला? येथे एका वर्षाचं नाही ऑडिट. जो तफावत होतो ते आज पूर्ण झुरोमध्ये येऊन लागलेले. तर मग याच्या मागचे जे ऑडिटर आहेत त्यांचं बी याच्यात आहे का? याचं पण संशोधन झालं पाहिजे, त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. अधिकारी आणि जे संचालक आहेत यांच्या मालमत्तेवर टाच आणून यांचा पैसा दिला गेला पाहिजे, या मताचा आहे. DDR जेव्हा ड्युटीला होते याविषयी त्यांच्याकडे गेला होता, पण त्यांनी वारंवार टाळामटाळ आणि मुद्दत घेऊन त्यांची रिटायरमेंट झाली. जोपर्यंत त्यांनी प्रकरण त्यांनी लांबला, त्याविषयी आपला काय? ते माझ्या माहितीनुसार त्यांचे 3-4 महिने असताना हे प्रकरण उद्भवलं वाटतं. 6 महिने असताना हे जानेवारीपासून हे प्रकरण उद्भवलं. त्याच्यानंतर त्यांना वरून आदेश आला की ते प्रशासक म्हणून तिथे गेलेत आणि ते प्रशासक ते समजत ते रिटायर होऊन गेले. ते बँकेचं समजत ते रिटायर झाले. त्याच्यामुळे आता जे कोणी प्रशासक असतील, कायदा तर प्रत्येक अधिकाऱ्याला सारखाच आहे. अधिकारी बदलत पण तो कायदा नाही बदलणार. संबंधित अधिकाऱ्याने ताबडतोब यांचे सर्व मालमत्तांची सर्व हे करायची. जसं रायसोनीला जळगावचे हे केले, त्यांच्या प्रॉपर्टी एकूण लाभार्थींना खातेदारांना पैसे दिले, त्या पद्धतीने केलं तर याच्या पुढे दुसरी कोणती पतसंस्था अशी डेअरिंग करणार नाही. त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही, त्यांच्यावर यांची मागणी की त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आपला काय मत? जबाबदार अधिकारी असतो, सरकारी अधिकारी हा राजकीय नसतो, हा कुठल्या संचालकाचा नसतो, हा सरकारी अधिकारी असतो. तो तसं पाहिलं तर पदसिद्ध त्या संस्थेचा सचिव असतो. त्याची जबाबदारीच होती, त्यांची जबाबदारी. त्यांनी त्या जबाबदारी तर फक्त वेळ काढूपणा केला झाला पाहिजे, काही विषय नाही. शिवसेना पक्ष या जेवढे लाभार्थी असतील, मी याच्यासाठी आलो खास करून. शेखर भाऊ अभय निकमजींकडे ॲडमिट होते, आजही त्यांना उपचाराची गरज आहे, परंतु लोकांच्या आंदोलनासाठी ते दवाखान्यातनं डायरेक्ट इथे येऊन बसले. त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. ठेवीदारांचे पैसे त्यांना ते द्यावेच लागतील, परंतु शेखर भाऊने त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. ते तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी ते आलेले. नमस्कार, राधे राधे. आता दादांनी सांगितलं की अधिकारी याचा जिम्मेदार असतो. पोलीस प्रशासन, आपण बी प्रश्न केला की आंदोलन का करावं लागतं, कारण पोलीस प्रशासन याची दखलच घेत नाही ना. आता हा तर लई मोठा घोटाळा आहे, पण साधी आपली घरात चोरी होते किंवा रस्त्यावर एखादा मोबाईल मारला जातो, आपण पोलीस स्टेशनला जातो आणि आपला एखाद्या व्यक्तीवर संशय असतो, तर पोलीस त्यांना चौकशीसाठी बोलवतात ना. मग आज आम्ही इतके यांच्या विरुद्ध सांगू राहिलो की यांना अटक करा, यांची चौकशी करा, तर आज 6 महिन्यापासून यांची का चौकशी होत नाही हे विचारणीय आहे. त्याच्याकरता आम्हाला हे आंदोलन करावं लागतंय. 7 म्हणजे जानेवारीपासून आज ऑगस्ट म्हणजे 8-9 महिने होत आले या गोष्टीला. मग प्रशासनाला हे कळत नाहीये. आम्ही वारंवार सांगतोय की यांच्यावर गुन्हे दाखल करा. आम्ही चष्मदीत गवाह आहे ना, आमच्या सगळ्या FD आहे. अजून कोणते गवाह पाहिजे त्यांना? कोणते त्यांना गवाह पाहिजे? ते म्हणतात त्यांच्या विरुद्ध ठोस सबूत नाहीये. कोणते ठोस सबूत आणणार आहे? आम्ही एवढे ठोस सबूत आहे ना, किती जण आहे आम्ही ठोस सबूत? 300 ठेवीदार आहे. साधा मोबाईल बी चोरी होतो तर प्रशासनाला दखल घेतो. मग या लोकांची प्रशासन दखल का घेत नाही? हा आमचा याच्यासाठी आंदोलन आहे. प्रशासनाला अशी जागा देत नाही. आंदोलन करा, रस्ता रोको करा, तेव्हा ते जागे होता. त्याच्याकरता आम्हाला हे आमचं बेमुदत आंदोलन चालू ठेवणार आहे. आणि 20 तारखेला याला आम्हाला जर यांनी काही वाचा नाही फोडली तर 20 तारखेला आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद. आज आपल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी
आज आंदोलनाचा दुसरा दिवस. महत्त्वाचा विषय असा आहे भाऊ, एकच मिनिट ताई, की ज्या वेळेस हा भ्रष्टाचार उघडकीस आला, आज आहे तुमचं 18 ऑगस्ट 2026, परंतु 2023 आणि 24मध्ये स्वतः DDR शेळके साहेबांनी अहवाल दिलेला आहे की याच्यात अनियमितता दिसते, याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे बा असं जितेंद्र शेळके साहेब सांगतात. मग 2023, 24, 25, 26 मग ह्या कालावधीमध्ये यांनी यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाही. आणि जितेंद्र शेळके साहेबांनी संपूर्ण मार्गदर्शन हे पतपेढीमधले जे भ्रष्टाचारी संचालक मंडळातील जे काही लोक आहेत त्यांना वाचवण्याचं पूर्ण काम हे जितेंद्र शेळके साहेबांनी केलं. म्हणजे ऑडिट होऊ द्यायचं नाही, कागदपत्र द्यायचे नाही, हे सगळं सांगणं हे जितेंद्र शेळके साहेबांचं होतं. आमची स्पष्ट मागणी आहे की स्वतंत्र चौकशी स्थापन करून जितेंद्र शेळके साहेब यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जे संस्थेचे चेअरमन आहेत जगदीश काबरा यांच्यावर देखील गुन्हा दाखल होऊन आणि त्यांची संपत्ती जमा करून त्या संपत्तीचा निलाव करून या ठेवीदारांचे पैसे दिले गेले पाहिजे. त्यानंतर आज ज्या काही ठाकरे मॅडम आल्या ऑडिट करण्यासाठी, त्या मॅडम सांगतात की आम्हाला ऑडिट करायला 3 महिने लागतील. म्हणजे वर्षातून 3 महिन्यात तुम्ही ऑडिट केलं गेलं पाहिजे. मग आता वर्षातून यांना 5 महिने दिले तरीसुद्धा यांना 3 महिने का हवे? आणि ज्यावेळेस 3 महिने म्हणजे 4 महिने येऊन झाले ते ठाकरे मॅडमांना, म्हणजे 120 दिवसामध्ये फक्त 4च दिवस काम केलं आहे मॅडमांनी. किती? 4 दिवस. म्हणजे 116 दिवस फक्त वेळ काढूपणा केला. मी आजारी आहे, माझं डोकं दुखतं, मला दवाखान्यात जायचं आहे, हे सगळं उडवाडीची उत्तरं म्हणजे या जगदीश काबराने आणि त्याच्या मुलाने जाणून बुजून इथलं प्रशासन मॅनेज केलेलं आहे. परंतु पवन पुरोहितवर गुन्हा दाखल झालेला आहे. आमची मागणी राहील की जगदीश काबरा आणि त्याचा जो मुलगा आहे कौशल्य काबरा याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. का? की ज्यावेळेस पोलीस प्रशासन सांगतं, आम्ही ठेवीदार सांगतो की आमचे पैसे द्या, त्यावेळेस तो सांगतो माझ्या वडिलांची मनस्थिती बरोबर नाही, ते आजारी आहेत, जे काही विचारायचे ते मला विचारा, जो काही कागद पाहिजे तर माझ्याकडनं घ्या. परंतु असं असताना तो जबाबदारी घेतो, परंतु तपासाला सहकार्य करत नाही, कामामध्ये अडथळा आणतो. म्हणून त्याचा जो मुलगा आहे कौशल्य काबरा याच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि या 15 ते 20 दिवसामध्ये ऑडिट झाल्यानंतर या लोकांना अटक होईल, तेव्हा ज्या लोकांना पैसे मिळतील. तसेच अल्प बचत ठेवीदार आहे त्यांना देखील माझी नम्र विनंती आहे, तुम्ही जर आज विखरले तर तुम्हाला न्याय देण्यासाठी कोणी राहणार नाही. आज जे लोक सत्ताधारी आहेत त्यांच्यातील देखील लोक आज आपल्याला पाठिंबा देतात, म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. काल जवळजवळ भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय निलेश कचवे सर यांनी देखील पाठिंबा दिला. आज स्वतः आपले भारतीय जनता पार्टीचे मालेगावचे शहर अध्यक्ष सन्माननीय देवाभाऊ पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला. तसेच मार्केट कमिटीचे माजी बाजार समितीचे सभापती सन्माननीय सुनील माऊली देवरी यांनी देखील पाठिंबा दिला. आणि देवाभाऊंनी सांगितलं की हे प्रकरण जर हे प्रशासन ऐकत नसेल तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय पालकमंत्री गिरीशजी महाजन यांच्याकडे हा प्रकरण घेऊन जाऊन आणि या ठेवीदारांना न्याय देण्याचं काम आम्ही करू. आम्हाला नाव नको, श्रेय नको. देवाभाऊ, मला तुमच्या मनाचा मोठेपणा आवडला की तुम्ही एवढं मोठं मन करून सांगितले की तुम्हाला न्याय देऊ. नेता असावा तर असा स्पष्ट बोलणारा. आज माऊलींच्या पक्षात ते जरी शिंदे गटाचे असतील, प्रत्येकाचे वैचारिक विचारधारा जरी वेगळे असेल, परंतु त्या स्टेजवर येऊन त्यांनी देखील पाठिंबा दिला आणि आम्ही ठेवीदारांच्या बाजूने आहोत. म्हणून शिंदे गटाचे जे आपले शिवसेनाचे जे अध्यक्ष आहेत सुनील माऊली यांनी देखील आपल्याला पाठिंबा दिला आहे. त्याबद्दल मालेगावातील मातामठ तालीम संघाचे सदस्यांनी पाठिंबा दिला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. म्हणून मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. परंतु आज उद्या जर दखल घेतली नाही तर 20 तारखेला शेकडो महिला रस्त्यावर उतरतील, याची सर्वस्वी जबाबदारी DDR जितेंद्र शेळके साहेब आणि DDR आता नवीन जे DDR आहेत त्यांची राहील आणि जगदीश काबरा आणि त्यांच्या मुलाची राहील. संचालकाचे करायचं संचालकाचं करायचं काय? जगदीश काबरावर गुन्हा दाखल, कौशल्य काबरावर गुन्हा दाखल, जगदीश काबरावर गुन्हा दाखल, कौशल्य काबरावर गुन्हा दाखल, DDR जितेंद्र शेळके साहेबांवर गुन्हा दाखल. हम बहुत मेहनत करते हैं, आप लोगों तक आपके मसाइल को उठाते हैं, आपके मसाइल को शासन तक प्रशासन तक पहुंचाते हैं, आपके मुद्दों पर बात करते हैं, दुश्मनी लेते हैं। और इसके बदले में हम आपसे क्या मांगते हैं, सिर्फ हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, बेल आइकन को प्रेस कीजिए और हमारी खबर अगर अच्छी लगती है तो इसे शेयर कर दीजिए। आप देख रहे थे अब तक न्यूज़ इंडिया जाबिर शाह के साथ।
तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंले चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए टीसी स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्लों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला टीसी डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन। हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन।